नमस्कार, मी डॉक्टर सुमेधा भोसले. मुद्द्याची गोष्ट या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आपली पहिली मालिका आहे मी आणि माझं आनंदी जीवन. आनंदी जीवन म्हणजे आनंदी शरीर आणि आनंदी मन असं म्हटलं जातं. आनंदी मन नेहमी आनंदी शरीरामध्येच वास्तव्य करतं. तर अशा या आपल्या बहुमूल्य शरीराला आणि मनाला सतत आनंदी ठेवण्यासाठी नक्की काय करायला हवं याविषयीचं प्रबोधन हे या चॅनलचं प्रयोजन. आपल्या शरीराअंतर्गत प्रत्येक संस्थेचं कार्य सुरळीत चालायला हवं. आरोग्याची कोणतीही तक्रार नको आणि यदाकदाचित शरीर कुरकुर करायला लागलंच तर नक्की काय करायचं याचं मार्गदर्शन घेण्यासाठी आपण इथे वैद्यकीय क्षेत्रातील त्या क्षेत्रातील नामवंत आणि कीर्तिवंत अशा डॉक्टर्सना इथे बोलावतो. तुम्हाला हे माहिती आहे. आजचा विषय, आजचा मुद्दा हा प्रत्येकाने अनुभवलेला आहे. एकदा तरी म्हणण्यापेक्षा अनेक वेळा, आणि काही लोक तर कायम त्या विकारांनीच त्रस्त असतात. शब्दशः डोकेदुखी त्यांना झालेली असते. कोणी त्याला आम्लपित्त म्हणतं, कोणी त्याला पित्त प्रकोप म्हणतं, कोणी त्याला ॲसिडिटी म्हणतं. आणि अशा या मुद्द्यावरती माहिती घेण्यासाठी आपण इथं आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर लिली जोशी यांना. डॉक्टर लिली जोशी, तुमचं खूप खूप स्वागत. डॉक्टर लिली जोशींना आपण दुसऱ्यांदा बोलावलेलं आहे. त्यांचा पहिला पॉडकास्ट तुम्हाला खूप आवडलेला होता. तुमच्या छान छान प्रतिक्रियाही आलेल्या होत्या. पण त्यावरून माझ्या असं लक्षात येतं आहे की तुम्ही दुसरा पॉडकास्ट पाहिलेला नाही आणि याचं कारण तुम्ही चॅनल सबस्क्राईब करत नाही आहात. तुम्हाला माहीत नाही आहे का सबस्क्राईब कसं करायचं? आत्ता त्या व्हिडिओच्या खालती एक बेल आयकॉन दिसतोय, घंटेसारखा आकार दिसतोय, त्याच्यावरती क्लिक करा. किंवा कोपऱ्यात असं सबस्क्राईब लिहिलं आहे त्याच्यावरती क्लिक करा. आणि मुद्द्याची गोष्ट या चॅनलवरती जरूर जा आणि तुमचा मिस झालेला पण तुम्ही एपिसोड बघा. तोही खूप महत्त्वाचा आहे, प्रतिकारशक्तीबद्दल आहे. आणि आज आपण ॲसिडिटीबद्दल मॅडमकडून माहिती घेणार आहोत. त्या खूप छान समजावून सांगतात. अशा तुमच्या प्रतिक्रिया आहेतच. मॅडमची पुन्हा नव्याने ओळख करून देण्याची आवश्यकता नाही असं तुम्हाला वाटेल, पण काही स्ट्रायकिंग फीचर्स मी मुद्दाम पुन्हा इथे सांगणार आहेत. त्या MD फिजिशियन आहेत. त्यांनी त्यांचं शिक्षण BJ मेडिकलमधून पूर्ण केलं आहे. खरं तर हे चतुरस्त्र व्यक्तिमत्व आहे. काव्य, शास्त्र, विनोद, लेखन, वाचन, प्रवास, व्यायाम या सगळ्यामध्ये अगदी आनंदाने रस घेऊन त्याचा पुरेपूर फायदा स्वतः अनुभवून लोकांना सांगण्यामध्ये त्यांचा हातखंड आहे, प्रसिद्धी आहे. अतिशय सॉफ्टली आणि ठामपणे इतक्या छान काउन्सिलिंग करतात. त्यामुळे पुणे परिसरात ते गेले जवळजवळ 40, डेक्कन परिसरामध्ये 40 वर्ष असतात, 50 वर्ष त्या प्रॅक्टिस करत आहेत. आणि आपल्या पुणेकरांच्या अशा लाडक्या फिजिशियन आहेत त्या. मॅडम, आजचा विषय खरोखरच म्हणजे आम्लपित्त, आणि हा इतका तुम्ही तर रोजच बघत असाल पेशंट, तर हे नक्की काय आहे? म्हणजे पित्त म्हणायचं त्याला, ॲसिडिटी म्हणायचं, त्याविषयी जरा माहिती. तर सुमेधा, आधी अभिनंदन करते की हा जो उपक्रम मुद्द्याची गोष्ट हा केव्हापासून चालू केला आहे आणि सातत्याने चालू ठेवला आहे. कन्सिस्टन्सी इज व्हेरी इम्पॉर्टंट इन एव्हरीथिंग, हे आपल्याला माहिती आहे. थँक्यू. तर ते एक. दुसरं म्हणजे आजचा विषय की हा इतका सर्वस्पर्शी आणि अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे की अक्षरशः म्हणजे आज परिस्थिती अशी झाली आहे की तुम्हाला कधीही ॲसिडिटीचा त्रास झाला नाही असं म्हणणारा माणूसच सापडणार नाही. म्हणजे ऑलमोस्ट देवीचा रोगी कळवा 1000 रुपये मिळवा असं जे पूर्वी एक स्लोगन होती, तसं झालेलं आहे की ॲसिडिटी नसलेला माणूस दाखवा आणि 1000 रुपये तर ॲसिडिटी, तर ॲसिडिटी असं आपण म्हणतो, पण हे एक मिसनोमर आहे. ही चुकीची एक शब्दयोजना आहे. ती कशी ते सांगते. ॲसिड असतंच शरीरामध्ये, म्हणजे हे ऑलमोस्ट टेम्परेचर असतंच, BP असतंच. पण माणसं काय म्हणतात, मला टेम्परेचर आलंय, मला BP झालंय, मला ॲसिडिटी आहे. असं नाही, प्रमाणापेक्षा जास्त असतं तेव्हा त्रास होतो. टेम्परेचर वाढलं की ताप येतो, BP वाढलं की तो विकार होतो. तसं ॲसिडिटीचं खरं नाव म्हणू आपण किंवा शब्द हा हायपर ॲसिडिटी आहे. पण हा खूप लांबलचक वाटतो म्हणून आपण ॲसिडिटी असं म्हणतो, विच इज ओके. पण मुद्दा असा आहे की ॲसिड हे शरीरात असतं. अच्छा, म्हणजे ॲसिडचा शरीरात काहीतरी रोल असणार? डेफिनेटली रोल आहे, अत्यंत महत्त्वाचा रोल आहे. हे लक्षात घ्यायला हवं की ॲसिड शरीरामध्ये फक्त स्टमकमध्ये असतं, जठरामध्ये.
इतर अनेक ठिकाणी अनेक प्रकारचे स्राव आहेत शरीरामध्ये, ते सगळे अल्कलाईन आहेत. इवन रक्तसुद्धा अल्कलाईन आहे. पण स्टमकमध्ये मात्र हायड्रोक्लोरिक ऍसिड, चक्क ऍसिड आहे. तर ही निसर्गाची योजना काय आहे, ही एक अद्भुत किमया आहे असं मी सांगू इच्छिते इथे. आपल्या डाएटमध्ये महत्वाचा पार्ट जो आहे प्रथिनं, या प्रथिनांचे मॉलिक्युल्स म्हणजे रेणू हे पचायला जड असतात. तर जठरामध्ये प्रथिनं पचवणारी एन्झाईम्स पण आहेत, पण ती काम करू शकत नाहीत जर ऍसिड नसेल तर. ऍसिडचं काम आहे की ते रेणू मोडायचे, प्रथिनांचं पेप्टोनमध्ये रूपांतर करायचं, नंतर पेप्टाईडमध्ये करायचं, मग डायपेप्टाईड, पॉलिपेप्टाईड, मोनोपेप्टाईड असा त्याचा तो सगळा प्रवास असतो. त्याच्यावर प्रक्रिया होत जातात, पण त्या ॲसिडशिवाय होत नाहीत. हे खूप महत्त्वाचं कार्य आहे. सेकंडली पेप्सिनोजेन, म्हणजे पेप्सिन हे एन्झाईम आहे प्रोटीनवर काम करणारं, पण ते सुप्त अवस्थेत असतं स्टमकमध्ये. पेप्सिनोजेन हा त्याचा फॉर्म आहे, इनॅक्टिव्ह फॉर्म. त्याला ॲक्टिव्हेट करून त्याचं पेप्सिनमध्ये रूपांतर करणं हे सुद्धा ॲसिडचंच काम आहे. आणि तिसरं फार महत्त्वाचं आहे की आपण काय जे खात असतो दिवसभरात, त्यातनं अनेक प्रकारचे रोगजंतू जात असतात. त्या रोगजंतूंना ॲसिडिक मीडियम पुढे त्याचा निभाव लागत नाही, अनेक रोगजंतू मारले जातात. हे फार महत्त्वाचं कार्य आहे, कारण ॲसिड नसेल तर आपल्याला गॅस्ट्रोइंटेस्टायनल इन्फेक्शन्स अत्यंत कॉमनली होणार. म्हणजे प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम ही आहे, म्हणजे संरक्षण ही करता येते वेगवेगळ्या बॅक्टेरियांपासून. आणि मुख्य म्हणजे प्रथिनांचं विभाजन, प्रथिनांचं पचन. अजून एक विशेष माहीत नसलेलं सुद्धा कार्य आहे, ते म्हणजे स्टमकच्या लायनिंगमध्ये एक विशिष्ट प्रकारचा स्राव असतो, ज्याचं नाव फारसं ऐकलं नसेल तुम्ही, इंट्रिन्सिक फॅक्टर असं त्याला म्हणतात. आणि हा इंट्रिन्सिक फॅक्टर हा जो घटक आहे, हा आहारातल्या B12च्या मॉलिक्युलला चिकटतो जाऊन, आणि तो त्या चिकटलेल्या अवस्थेमध्ये तो ॲब्सॉर्ब होतो पुढे लहान आतड्यामध्ये. पण हे जे चिकटाचिकटी आहे, हा जो प्रोसेस आहे, हा हायड्रोक्लोरिक ऍसिडच्या अध्यक्षतेखालीच होतो. म्हणजे B12 डेफिशियन्सी असेल तर ऍसिड असायला हवं शरीरात. इतके सारे रोल आहेत. आणि B12चं तर हल्ली आपण खूप ऐकतो की डेफिशियन्सी आढळते. करेक्ट. म्हणजे त्याच्यासाठी सुद्धा ऍसिड आवश्यक आहे. म्हणजे ऍसिडिटीचं आपल्याला रागराग करण्याचं कारण नाही, फक्त त्याचं प्रमाण नियंत्रित ठेवायला. आणखीन एक मुद्दा इथे हळूच स्पष्ट करते, तो म्हणजे ऍसिड हे ऍसिड आहे, दाहक आहे. तेजाब म्हणून मूव्ही आली होती बघा. तर दाहक असताना स्टमकमध्ये कसं काय असतं, तर स्टमकमध्ये एक विशिष्ट प्रकारचा दुसरा पण एक स्राव असतो, म्युसिनस असतो तो. आणि स्टमकच्या मेम्ब्रेनला आतून त्याचं लेअर असते, एक कवच म्हणा. त्या कवचामुळे स्टमकचं मेम्ब्रेन प्रोटेक्ट होतं ऍसिडच्या दाहापासून. तर आता जेव्हा ऍसिड आपली जागा सोडतं आणि इतरत्र जातं स्टमक सोडून, त्यावेळेला प्रॉब्लेम ही प्रॉब्लेम. पण मग याला पित्त प्रकोप म्हणतात. पित्त तर अल्कलाईन असतं ना? नाही. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल, हा आता आयुर्वेदिक कॉन्सेप्ट आहे, राईट? पित्त. तर आता पुष्कळदा पेशंट म्हणतात, हो मला पित्ताचा त्रास आहे, आम्ल पित्त आहे, कडू पित्त आहे. कडू पित्त म्हणजे बाईल. किंवा काही लोक म्हणतात ठणठण डोकं दुखतंय आणि उलटी होते, पित्ताचा त्रास आहे. काही लोक म्हणतात हे अंगावरती पुरळ उठतं, गांधी उठतात, तोही पित्ताचा त्रास आहे. एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे, मी जरा हे बघितलं, मी काय आयुर्वेदाची डॉक्टर नाहीये, पण थोडं माधव निदान किंवा चरक संहिता वगैरे सुश्रुत वगैरे संस्कृतवरती प्रेम आहे. संस्कृतचं नाही एवढं, पण म्हटलं हे सगळं जे मी आत्ताच म्हटलं ते पूर्वीच्या काळात माहीत होतं का? तर आता आपण जेव्हा हायपर ॲसिडिटीच्या लक्षणांची चर्चा करू, त्यावेळेला मी तुम्हाला त्यातले काही शब्द सांगणार आहे या माधव निदानातले, की जे मी त्यांना एक्झॅक्ट माहीत होतं हायपर ॲसिडिटीमध्ये काय होतं त्रास. बरं. तर ते करूयात आपण. पण मग
पित्त चढलंय, पित्त उसळलंय, म्हणजे ऍक्च्युअल बाईलचं प्रमाण वाढतं की ऍसिडचं प्रमाण? ऍसिडचं वाढतं, उलट्या होतात, आणि जेव्हा इतक्या उलट्या होतात की स्टमक कंटेंट्स रिकामे होतात सगळे, तेव्हा पायलोरस म्हणून हा जो भाग असतो त्याच्यातनं, म्हणजे स्टमकच्या लहान आतड्याकडे जाणाऱ्या एंडचा भाग, ती झडप उघडून पित्त इकडे येतं उलटं आणि येतं. मग ती कडू पिवळं वगैरे असं जे असं बाहेर पण. येतं बाईल, ते कडूच कडू असतं. होतं. आणि जनरली आपण असं ऐकतो की पुरणपोळी खाल्लं की आंबट पाणी येतंय, किंवा कुठली मेथीची भाजी असेल, शेपूची भाजी खाल्ली की तोंड Absolutely. कडवट होतंय. इथपासून मग काय काय लक्षणं असतात ह्या पित्ताच्या किंवा ऍसिडिटीच्या? ती लक्षणं एवढी मोठी यादी आहे प्रचंड मोठी. आणि ती खूप फॅमिलियर पण आहे. हो. त्यामुळे असं ते काही अननोन नाही आहेत गोष्टी. पहिली गोष्ट, स्टमक मध्ये ऍसिड जेव्हा जरुरीपेक्षा जास्त होतं त्यावेळेला दाह होतोच, कारण ते जे म्युसिनचं कव्हर म्हटलं मी, ते पुरेसं पडत नाही मग. त्यामुळे पोटात, अपर ॲब्डोमेन, पोटाच्या वरच्या भागामध्ये दाह होणं, पोट फुगणं किंवा पोट दुखणं, हे तक्रारी होतात. आता हायपर ॲसिडिटीच्या अगदी हातात हात घालून येणारी जी दुसरी कंडिशन आहे ती इथे इंट्रोड्यूस केलीच पाहिजे, कारण अनेक सारी लक्षणं तिच्याशी निगडीत आहेत. आणि ही कंडिशन म्हणजे ॲसिड रिफ्लक्स डिसीज. आता ॲसिड रिफ्लक्स हा काय भाग आहे? ॲसिड स्टमकमध्ये असतं, मी सांगितलं, म्हणजे छाती आणि पोट याच्यामध्ये जो डायफ्रॅम आहे त्याच्या खाली डाव्या बाजूला स्टमकची थैली आहे, तिथे ॲसिड असतं. पण स्टमकमध्ये अन्ननलिका पण येऊन मिळते, आणि नॉर्मली अन्ननलिकेचं हे जे ओपनिंग आहे स्टमकमधलं ते गार्डेड असतं बरं का. ती एक दार जसं एकाच दिशेने उघडतं ना, दोन्ही दिशांनी उघडत नाही, तशा पद्धतीचं ते झडप आहे. ती स्नायूमय आहे. काही कारणाने हे झडप काम करत नाही, इनकॉम्पिटंट होते. मग काय होणार? जेव्हा म्हणून स्टमकचं प्रेशर वाढणार स्टमकमधल्या कंटेंटचं, त्यावेळेला थोडंसं ते इसॉफेगसमध्ये येणार. इसॉफेगसमधनं कधी कधी ते वरपर्यंत येणार. इसॉफेगस म्हणजे अन्ननलिका, जी इथनं घशापासून छातीपर्यंत, छातीतून प्रवास करत स्टमकपर्यंत जाते. तर ते वरपर्यंत येणार, घशापर्यंत येणार. तर हा जो प्रकार आहे त्याला रिफ्लक्स डिसीज असं म्हणतात. आंबट पाणी येणं म्हणजे तो आंबट पाणी, आंबट ढेकर, गुळण्या येणं, हे नंतर जळजळ, छातीत जळजळ, घशात जळजळ, आणि बारीकशी क्वांटिटी जरी ऍसिडची या लॅरिंग्समध्ये गेली तर लॅरिंजियल जे व्होकल कॉर्ड्स असतात, अतोनात त्रास होतो त्याला. सतत इरिटेटिंग असा कॉफ, म्हणजे खोकला येत राहतो, होर्सनेस ऑफ व्हॉइस, वरती दातांपर्यंत येतं, तोंडापर्यंत येतं ऍसिड, आणि दातांवर जे प्रोटेक्टिव्ह लेअर असते की नाही एनॅमल, खराब होतं ते. ह्याला दातांचंही नुकसान होतं. होय, दातांचं ॲट्रिशन म्हणतात त्याला. म्हणजे दात असे उघडे पडतात असं म्हणू आपण. उघडे पडले की ते सेन्सिटिव्ह होतात, राईट. आणि मग आपल्याला गार गरम सहन होत नाही किंवा तिखट सहन होत नाही, तोंड येतं चक्क, दात आंबल्यासारखे वाटतात. होर्सनेस ऑफ व्हॉइस, हे दातांची कंडिशन, ही घशाचे सगळे प्रकार, इव्हन बॅड ब्रेथ, दॅट इज ऑल्सो रिलेटेड. आणि मगाशी जे तुम्ही म्हणलात डोकेदुखी, तर ऍसिडिटीच्या सोबत आणखीनही इतर हे जे विकार आहेत की ज्याची गणनाच म्हणजे मुळात ऍसिड पेप्टिक डिसीज अशा एका ब्रॉड कॅटेगरीमध्ये केली जाते. त्याच्यात हे मायग्रेन पण आलं. मायग्रेन ज्याला म्हणतात की डोकं ठण 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 वाजतंय आणि नॉशिया येतोय, उलट्या होतात, उलटीमध्ये सगळं आंबट कडू असं सगळं ते पडतं आणि मग पेशंटला बरं वाटतं. तर हा प्रकार जो आहे, ही सगळी लक्षणं दिसतात डोकेदुखीपासून. आणि छातीत दुखतं बऱ्याच वेळा, असं होतं की हार्ट डिसीजची पेन आहे का ऍसिडिटीची पेन आहे. एक्झॅक्टली. मग ती कशी डिफरन्शिएट करता येते? ते इन्व्हेस्टिगेशन्स जेव्हा आपण करतो त्यावेळेला साधारण आम्ही पेशंटकडे बघत असतो, कॅन्डिडेट आहे का हा हार्ट डिसीज व्हायला. तर कसं म्हणजे ओबेसिटी,
हायपरटेन्शन, डायबिटीज, फॅमिली हिस्ट्री ऑफ हार्ट डिसीज, कोलेस्टेरॉल जास्त, अशा सगळ्या सर्व गुणसंपन्न असे खूप लोक असतात. हो, हल्ली प्रमाण वाढलंय त्यांचं. आणि ते जर छातीत दुखतं म्हणायला लागले ना, तर हे डिफरन्शियल डायग्नोसिस होतं की अरे हे ऍसिडिटी आहे का हार्टचं आहे. बरोबर. म्हणून इन्व्हेस्टिगेशन्स करताना साधारण मिडल एज, आता असंही म्हणायला येत नाही, तरुण वयातच होते हो, हे. हो. आपण पुष्कळ कंडिशन्स, खूप केसेस ऐकतो अशा की तरुण वयातच हार्ट अटॅकने तो पडला, हो ना. काहीतरी ऍक्टिव्हिटी करत असताना आणि कोलॅप्स झाला. सो ECG इको हे एकदा करून ठेवतो आम्ही की बाबा याला कार्डियाक काही नाहीये. मिस व्हायला नको बरं. हो हो हो. आणि सतत फॅमिली डॉक्टरच्या किंवा फिजिशियनच्या संपर्कात असणं, ॲसिडिटी असली तरीही हे अगदी आवश्यक आहे. कारण मी असं बघते की ॲसिडिटीच्या वेळी ना अजिबाईंच्या बटव्यापासून प्रत्येकजण ऑथॉरिटीने, आणि हल्ली मेड सर्वंटसुद्धा, माझ्याकडच्या बाई आहेत त्या म्हणतात मी पॅन्डी घेतलंय आज पुरणपोळी खायचे तर. त्याविषयी तर मी नंतर आपण बोलू. सेल्फ मेडिकेशन हा जो प्रकार आहे ना, इतका डेंजरस आणि ह्या ऍसिडिटीच्या बाबतीमध्ये ऑथॉरिटीनी लोक एकमेकांना औषधं प्रिस्क्राईब करत असतात. आणि हे पूर्वी असं आढळायचं की हे ऍसिडिटी वगैरे थोडं उतार वयात होणारे आजार आहेत. हल्ली लहान लोकांच्यात सुद्धा आढळतात का पहिल्यापासून वयात? स्त्रिया पुरुष काही म्हणजे ऍसिडिटी कुणाच्याही बाबतीत भेदभाव करत नाही असं म्हटलं. मी अगदी तुम्हाला सांगते, लहान बेबीज आपण म्हणतो ओकर बाळसे. हो हो. ओकर बाळसं म्हणजे काय, तर ते मूल, त्याला तुम्ही दूध पाजताय आणि ते दही बाहेर काढतंय, राईट. तर ते दही कसं होतं दुधाचं, म्हणजे अक्षरशः 2 मिनिटाच्या आत दे आर स्पिटर्स, दे आर वॉमिटर्स, स्पिटर्स ऑफ दही. ते कसं काय, तर पोटात ऍसिड आहे ना. आता ही गोष्ट कशामुळे होते, अगदी छोट्या बेबीजमध्ये, विशेषतः प्रिमॅच्युअर, त्यांची ती अन्ननलिका आणि ती झडप वगैरे डेव्हलपच नसतं ना झालं. आणि एक लेंथ बघा एवढीशीच असते ना ती, त्यामुळे पटकन ते बाहेर येतं. नंतर दुसरी केस झाली प्रेग्नन्सी. प्रेग्नन्सीमध्ये तर बेबी वाढतंय पोटामध्ये, त्याचं प्रेशर वाढतंय आणि त्यामुळे इट इज लिटरली पुशिंग द स्टमक कंटेंट्स येतं वरती. बरं, प्रेग्नन्सीमध्ये रिलॅक्सिन नावाचं हॉर्मोन असतं, त्या हॉर्मोनमुळे तो स्फिंक्टर ढिला पडतो ना. बरोबर. ते एक झालं. आणि प्रेग्नन्सी हॉर्मोन्स ती वाढलेली असतात, प्रोजेस्टेरॉन वगैरे वाढलेलं असतं खूप, तर त्याचाही परिणाम डायरेक्टली ऍसिड सिक्रिशनवर होतोच. सो प्रेग्नन्सी ही एक कंडिशन झाली की ज्याच्यामध्ये ऍसिडिटीचा त्रास आहे. म्हणजे मला असं वाटतं कधी कधी आपण म्हणतो ना डोहाळे लागले वगैरे, तर त्याच्यात हॉर्मोनल आहेच ऑफकोर्स, पण काही मुलींचे डोहाळे पार 9व्या महिन्यापर्यंत चालू राहतात, तर ते हायपर ऍसिडिटी असं असलं पाहिजे. नंतर तिसरी कंडिशन आहे म्हातारपणची. उतार वयामध्ये ऍसिडिटी कॉमन होते. याचं कारण असं, बरीच कारण आहेत त्याची, की मसल हायपोटोनिया, सगळेच मसल रिलॅक्स टोन गेलेला आहे. मग मी सांगितलं की हा स्फिंक्टर जो आहे, अन्ननलिका आणि जठर, हा स्नायुमय आहे, तर तो ढिला पडतो ना. बरं, ही मंडळी जर वजनदार असली तर त्या मसल फायबर मध्ये फॅट पण गेलेली आहे, मग ते किती टाईट हे होणार, ते नाही. काही लोकांना हायटस हर्निया नावाचा प्रकार असतो. आता हायटस हर्निया म्हणजे काय, की अन्ननलिका डायफ्रॅमला भेदून स्टमकमध्ये जाते, पोटामध्ये. तर हे जे ओपनिंग आहे डायफ्रॅम मधलं, ते खूप ओपन असतं, खूप जरुरीपेक्षा जास्त ओपन असतं. त्यामुळे स्टमकचा काही पार्टच छातीमध्ये जातो. मग तर काय, इकडे अन्ननलिका आहे, इकडे स्टमक आलं वरती, तर डायरेक्ट त्याच्यामध्ये. बापरे. तर यालाच आपण हायटस हर्निया असं पण म्हणतो. याचं प्रमाण वृद्ध लोकांच्यात जास्त आहे. आणि डिलेड मोटिलिटी ऑफ गॅस्ट्रोइंटेस्टायनल, लवकर स्टमक एम्प्टीच होत नाही, तसं भरलेलंच राहतं नेहमी. आपल्या आजी आजोबा, म्हणजे मी स्वतः पण आजीच आहे बाय द वे, पण असे म्हणतात की नाही की
जेवलं की इतकं जड होऊन जातं पोट, एक पोळी खाल्ली तरी 2-3 पोळ्या खाल्ल्यासारखं वाटतं आणि ते रिकामच होत नाही. तर दीज कंडिशन्स लीड टू रिफ्लक्स. कितीही डेंजरस स्टमक रिकामं वेळेत होणं किती महत्त्वाचं आहे. आत्ता विषय निघाला म्हणून किंवा आम्ही आधी डिस्कस करत होतो की हल्ली ओबेसिटीवरती ते ओझेम्पिक औषध आहे आणि त्याच्यामध्ये त्यांची क्रियाच अशी आहे की स्टमक एम्प्टी व्हायला वेळ लागावा, पोट तसंच भरलेलं राहावं, इंटेस्टाईनमध्ये अन्न राहावं आणि भूक लागू नये. म्हणजे त्याचा किती दुष्परिणाम आपण होणार. इमॅजिन करू शकतो की त्या पेशंटना किती त्रास होत असेल या कंडिशनचा. दुसरं मला विचारायचं होतं, मेनोपॉजमुळे होतो का याच्यामध्ये व्हेरी असं? मेनोपॉज बाय इट सेल्फ ऍसिडिटी होते अशातला भाग नाही, पण मेनोपॉज कुठल्या वयात होतो आणि त्यावेळेला त्या बाईची कंडिशन काय आहे, जनरल हेल्थ स्टेटस काय आहे, ती ओबीज आहे का, ती म्हणजे असे अनेक फॅक्टर्स त्याच्यामध्ये आहेत. माझी स्वतःचीच गोष्ट सांगायची तर लहानपणी मी तो ठेचा अगदी भाजीसारखी सुद्धा खाऊ शकत असे आणि हल्ली त्याच्याकडे पाहिलं तरी नको वाटतं, असं ऍसिडिटी झाल्याचं फिलिंग येतं. तर ते वयोमानामुळे होणार ते इंटॉलरन्स होतो तो. तर आम्ही जेव्हा म्हणजे एक्झाम गोईंग स्टुडंट्स असायचो, दिवस लायब्ररीत बसायचो, बसून पुस्तकं वाचायची आहेत, 1.5-2 तासांनी मेंदू फटीग व्हायचा. मग एकमेकांना विचारायचं टी 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 की सगळे उठायचे, कॅन्टीनला जायचं. इतका उकळून 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 लाल भडक केलेला तो चहा आम्ही दिवसातनं 3-4दा प्यायचो. त्यावेळेला नव्हती ऍसिडिटी नव्हती. आणि आता चहाचा वास आला तरी ऍसिडिटी वयच वेगळं. पण हल्ली मात्र मुलांच्यात पुन्हा दे हॅव लॉस्ट धिस आहे त्यांच्या लाईफस्टाईलमुळे असेल. आपण त्याच्याकडे वळूया, काय काय कारणं आहेत, म्हणजे व्हॉट इज द इटिओलॉजी म्हणतो आपण, कुठल्या कारणांमुळे ऍसिडिटी होते? जशी लक्षणांमध्ये व्हेरिएशन आहे तसं कारणांमध्ये पण आहे. ट्रेडिशनली स्पीकिंग म्हणजे दिस इज हाऊ वी लर्न्ड, हरी वरी करी, राईट. सो मॉडर्न शहरी जीवनाचं हे एक व्यवच्छेदक लक्षण आहे की यू आर ऑलवेज इन अ हरी. वेळच नसतो कशालाही, कामाचा ताणच इतका जास्त असतो की खायला वेळ कुठे. म्हणजे आपण हेच विसरतो ना की आता पोटपूजा करायची आहे, पूजा कुठली आली आहे, हे अबरचबर उभ्या उभ्याच खाणं झालं ना. उदरभरण जाणी जे यज्ञ कर्म, यज्ञाला बसावं लागतं ना, नीट व्यवस्थित विधीपूर्वक ते करावं लागतं. हे विसरलो आपण किंवा आपल्याला ते परवडत नाही आता आपल्या मॉडर्न लाईफस्टाईलमध्ये. मी डॉक्टर्स, वी आर पुअर पेशंट्स, हे मी सांगते तुम्हाला. कित्येक सर्जन्स मी पाहिलंय, एकदा लिस्ट चालू झाली ना त्यांची की दे सस्टेन देमसेल्स ओनली ऑन कप्स ऑफ टी. हो ना, अगदीच. आणि कुठपर्यंत, दुपारी 3 आणि 4 वाजेपर्यंत. आणि त्यानंतर ते बायकोनी प्रेमाने दिलेला डबा उघडणार आणि वचा वचा काहीतरी खाणार आणि कन्सल्टिंगला जाणार. म्हणजे अशा तरी, म्हणजे हे सर्जन्सचं उदाहरण का दिलं की हे आम्हाला खूप फॅमिलियर आहे म्हणून. पण अशा तऱ्हेची लाईफस्टाईल सगळ्यांची अशीच झाली आहे, फील्डमध्ये आहे ना. साधी हाऊसवाईफ सुद्धा शांतपणे बसून जेवते असं होतच नाही. सो ते झालं हरी. दुसरं झालं वरी. वरी म्हणजे काळजी, चिंता, ताण, एन्झायटी, नैराश्य. हे आपल्या शहरी जीवनाचे काय म्हणू आपण, अविभाज्य किंवा अनअवॉइडेबल असे घटक झालेले आहेत. आणि जितकं तुम्ही स्ट्रेस्ड असाल तितकं ऍसिड सिक्रेशन वाढलं. हे वरी मनस्थितीवरती ऍसिड सिक्रेशन खूप ऍब्सोल्युटली अवलंबून आहे. आणि तिसरं करी. करी म्हणजे मसालेदार पदार्थ, कुठलाही मसालेदार पदार्थ, तळकट. आणि त्याच्यामध्ये खूप सारे गरम मसाला. आपण गरम मसाला का म्हणतो, तो गरम पडतो म्हणून ना. आता या ठिकाणी असं मला वाटतं की इटिंग आउट हा जो प्रकार आहे ना, त्याच्यावर थोडंसं तरी काहीतरी बोललंच पाहिजे की इटिंग आउट किंवा टेकआउट करणे किंवा हे तुमचा झोमॅटो, स्विगी मागवणे एकसारखं. म्हणजे हे तरुण पिढी इतकी बळी पडत चालली आहे याला. म्हणजे तुम्ही शुक्रवारपासून रविवारपर्यंत जर बघितलं ना, घरात कोणी स्वयंपाक करते का नाही असं वाटतं की सगळी रेस्टॉरंट्स फुल.
तुम्ही रात्री 12 वाजता जरी रस्त्याने हो, गेला हो. तरी तुमचे पावभाजीचे ठेले, हे कच्ची दाबेलीचे स्टॉल सगळे फुल. रस्त्यावर रांगा लागलेल्या असतात. अगदी. आता आपण दोघी जवळजवळ हो. राहतो, कोपऱ्यावर कॉफी शॉप्स किती उघडले Shops खूप आत्ता आहेत. इतक्यामध्ये, आणि गिराईक असतं तिकडे. हो हो. तर कॉफी कुठल्याही वेळेला, कॉफीमध्ये कॅफेन आहे आणि इट प्रोड्युसेस ॲसिड. सो अतिरिक्त चहा, कॉफी आणि वेळ सोडून असं म्हणेन मी की एका ठराविक वाजल्यानंतर तुम्ही हे प्यायलाच नाही पाहिजे. म्हणजे क्वांटिटी पण नाही, आणि नो धूम्रपान, मद्यपान नाही. किंवा आणखीन महत्वाचा मुद्दा आहे ड्रग इंड्युस्ड. किती पटापट आपण गोळ्या खातो. हो हो. डोकं दुखतंय, चला कॉम्बी फ्लॅम खाऊया. इकडे काहीतरी झालंय, वोव्हेरान खाऊया. इतकं इझिली. कोणतंही आता antibiotic तुम्ही त्या घेतलं. कामवालीचं उदाहरण हो. दिलं. हा. हां, तर पॉलिथेरपी, अनेक प्रकारच्या गोळ्या एकदम खाणं, आणि कुठली ड्रग्स, अँटीबायोटिक तुम्ही बोललात, नंबर 1 वर आहे अँटीबायोटिक आणि पेन किलर. हे नंबर 1 वर आहे. म्हणजे अगदी ते नॉर्फ्लॉक्स घेतल्यावरती तर सगळ्या ह्याचा वाट लागते. दाह झालेला असतो. वाट गेलेला. नंतर अनेक कॅटेगरीज आहेत याच्यामध्ये. निफेडिपिन किंवा त्या कॅटेगरीतली बीपीची औषधं, यांनी ॲसिडिटी होते. दम्यावरच्या औषधांनी ॲसिडिटी होते. नंतर कॅन्सर किमोथेरपी, कॅन्सरमध्ये त्या थेरपीमध्ये तर उलट्यांवर उलट्या पेशंटला बापरे. होत राहतात. तोंड येतं किती, हे आपल्याला ऐकून माहिती आहे किंवा काही लोकांनी अनुभवलं सुद्धा असेल. त्यानंतर हॉर्मोन्स, सर्व प्रकारचे हॉर्मोन्स. महत्वाचं स्टिरॉइड. स्टिरॉइड बद्दल ऐकलं तर आहे हो. सगळ्यांनी, स्टिरॉइडच्या वाईट इफेक्ट बद्दल. त्याच्यातला एक इफेक्ट ॲसिडिटी हा सुद्धा आहेच आहे. सो आणि मल्टिपल पिल्स टेकन टुगेदर, हे, आणि सेल्फ मेडिकेशन. इतकं रॅम्पंट झालेलं आहे सेल्फ मेडिकेशन, तुम्ही कुणाला विचारायचंच नाही. आजकाल मी अलीकडे प्रिस्क्रायबिंग मेथड्समध्ये फरक असा आढळत आहे की डेंटिस्ट आणि ऑर्थोपेडिक्स, दोज हू यूज लॉट ऑफ पेन किलर्स, ते आता पॅन वगैरे आपण म्हणलो ते तसं वापरायला लागलेत. आणखीन एक महत्वाचं कारण सांगायचे, ते जेव्हा आम्ही शिकत होतो ॲसिडिटी बद्दल तेव्हा माहीत नव्हतं. पण ॲसिडिटी ही इन्फेक्शनमुळे पण होते. पोटामध्ये जंतूंच्या कॉलनीज तयार होतात, आणि हे जंतू पर्टिक्युलर टाईपचे आहेत. त्याला एच पायलोरी किंवा हेलिकोबॅक्टर पायलोरी असं म्हणतात. आता हे येतात कुठून, तर दूषित अन्न पाण्यातनं. तर जिथे जिथे तुम्ही जत्रेच्या ठिकाणी किंवा आता कुंभमेळ्याला म्हणजे उदाहरण म्हणून नाही, सांगते, अगदी आपण पावभाजी म्हणण्यापेक्षा पाणीपुरी आणि भेळ्याचे ठेले किती आहेत? चाट रस्त्यावरती, आणि ते लोक असं एवढंच घेऊन कुठलं पाणी वापरतात काही, आणि त्या बशा कशा धुतात, हो, आणि त्याचं हायजीन काय असतं हे तर न बघितलेलं बरं. म्हणजे ते असं वडापावच्या गाड्या, म्हणजे हे सगळंच पुण्यामध्येच इतकं आढळते. एक्झॅक्टली. कुंभमेळ्याला जायची गरजच नाहीये. तर दूषित अन्न पाण्यातनं एच पायलोरी जंतू प्रवेश करतात, आणि दे आर क्रॉनिक ब्रीडर्स. ते असे कॉलनीजच्या मागून कॉलनीज करत राहतात, आणि सगळं स्टमक त्याच्याने खराब झालेलं असतं, आणि मग ते ॲसिड होतं त्याचं, आणि मग कॉम्प्लिकेशन्स व्हायला लागतात ना. मगाशी तुम्ही म्हणालात की ती झडप आहे अन्ननलिकेतली आणि पोटातली, ती उघडण्याची कारण, कारण आता आपण पाहिलं लेडीजमध्ये काही प्रेग्नन्सी आहे, पुरुषांमध्ये सुटलेलं पोट असू शकेल, अजून काही कारण आहेत का की किंवा जेवण केल्या कॉन्स्टिपेशन आहे, तर जोर करावा लागतो ना. जोर केला की वरती ऍसिड येतं. बरं. इवन आता पोझिशन, बॉडीची पोझिशन आताच म्हणत होते ना, जेवण करून ताबडतोब आडवं पडलं, किंवा इवन असल्या सोफ्यात बसलं, टीव्ही समोर आहे असं वाकून बसायचं, प्रेशर येतं ना पोटावरती, त्याने होतं. त्याने पण किती साध्या साध्या गोष्टीमुळे आपण आपलं नुकसान करून घेत असतो. ऍब्सोल्युटली. आणि वाढलेलं वजन तर आहेच, आपण तुम्ही पहिल्यापासून म्हणता आहात.
अजून लहान मुलांच्या होण्याचं आणखीन काय कारण आहे, म्हणजे शाळेतल्या मुलांच्या मध्ये किंवा त्यांचं पण झोप नीट नाही खाण्याचं- झालं तर वगैरे असं होतं का की हो, सकाळी लवकर हो, उठलंय हो, हो. त्याच्यामुळे हे होतं. हो. हे लाईफस्टाईल हा डिसऑर्डर असंच म्हणता येईल. हो ॲब्सोल्युटली म्हणता येईल. खाण्याचा पॅटर्न पण बदललाय ना मुलांचा आता. आणि शाळेत आता कॅन्टीनला पैसे देतात आई वडील आई वडील वगैरे, तिथं काय मिळतं पदार्थ हे सुद्धा बघायला लागतं ना. समोसे मिळत आहेत, वडापाव मिळतोय, पावभाजी मिळते, असेच पदार्थ असतात. हो ना, मुलांना कोणी- तेच आवडतात पदार्थ. ते दुर्दैवाने आवडतात या नावाखाली काही पण दिलं जातं. त्यामुळे आणि अभ्यास किती वाढला, नंतर बैठेपणा, व्यायामाचा अभाव, ही कारणं आहेत. झोप नीट नाही लागली तरी होतं. अगदी अगदी अगदी. असं होतं का की ऍसिडिटी आहे म्हणून झोप लागत नाही किंवा झोप लागली नाही, व्हायस वर्सा आहे का हे? आहे ना, परिणाम तर होतोच. म्हणजे आता जर रात्री उशिरा केला झोपायला, आय मीन जेवायला, जेवल्यानंतर मग परत तुम्ही थोडा वेळ टीव्हीच बघत बसता किंवा थोडा ते तर वेळ हल्ली तुम्ही common मोबाईल आहे. वरती काहीतरी व्हिडिओ बघत बसता, त्याच्यानंतर तुम्ही झोपता. आडवे पडलात तुम्ही की ऍसिड वर यायला लागतं. झोप लागूच शकत नाही. यू हॅव टू सिट अप ऑर स्टँड. पण या ऍसिडिटीमुळे मग बाकीच्या टेस्टवरती, म्हणजे बाकीचे काय होमोसिस्टीन वगैरे अशा बाकीचे जे पॅरामीटर्स किंवा B12 मगाशी तुम्ही म्हणालात की त्या इंट्रेन्सिक फॅक्टर इन्व्हेस्टिगेशन्स मध्ये फरक जी पडतो. आपण करतो त्याबद्दल अजून बोललंच नाही. बोललेले नाही. हां, तर जनरली सगळ्यांना लागतात का इन्व्हेस्टिगेशन्स? हा जर डिसीज इतका युबिक्विटस आहे, सगळ्यांनाच होतो, तर सगळ्यांना इन्व्हेस्टिगेशन्स लागतात का, हा एक पहिला प्रश्न असेल. तर मी काय करते की सर्वसाधारणपणे पेशंटच्या हिस्ट्रीवरनंच कळतं. हे हिस्ट्रीवरनंच करायचं डायग्नोसिस आहे खरं तर. मग पेशंटला थोडंफार लाईफस्टाईल मॅनेजमेंटची ॲडवाईस देते आणि अतिशय किरकोळ काहीतरी औषध देते आणि वेट अँड वॉच करूया असं सांगते. पण पेशंट कम्स बॅक विथ द सेम कंप्लेंट्स आणि विशेषतः पेन वगैरे असं, आणि एकंदर त्याला जिणं असह्य झालेलं असतं ॲसिडिटीमुळे. असं जेव्हा दिसतं, बरेच दिवस चाललेलं आहे, त्यावेळेस इन्व्हेस्टिगेशन्स करायला पाहिजेत. आत्ता रिसेंटली असं झालं की माझीच एक कलीग, जी स्वतः ॲनेस्थेसिओलॉजिस्ट आहे, 6 महिने म्हणत होती मला ना ॲसिडिटी, मला ना ॲसिडिटी. शेवटी ती खातीये, म्हणजे सगळे औषधं खातीये, पण बरं तर वाटत नाही. तर तिच्या नवऱ्याने फोर्स केलं म्हणून तिने हे इन्व्हेस्टिगेशन करून घेतलं, एंडोस्कोपी. तर तिला गॅस्ट्रिक कॅन्सर निघाला. अरे बाप. विच वॉज अ रिझल्ट ऑफ लॉंग स्टँडिंग ॲसिडिटी. मला विचारायचंच होतं की ऍसिडिटीची कॉम्प्लिकेशन्स काय काय आहेत. सुदैवाने ही कॉम्प्लिकेशन्स आता थोडी कमी झाली आहेत बिकॉज ऑफ बेटर अर्ली डायग्नोसिस. पण आता पहा ना, ही स्वतः डॉक्टर असून, मी म्हटलं हो ना. मगाशी डॉक्टर्स आर पुअर पेशंट्स, तर तिने स्वतः ट्रीट करायला सुरुवात केली आणि दुर्लक्ष केलं इन्व्हेस्टिगेशन्स करायला. तर स्टमकमध्ये ॲसिड जर खूप असेल तर गॅस्ट्रिक अल्सर्स तयार होतात. अल्सर म्हणजे काय? व्रण किंवा जखम. आणि ती जखम पण क्रॉनिक झाली की त्याच्यात कॅन्सरस चेंजेस होतात. म्हणजे स्टमक कॅन्सरचं एक महत्त्वाचं कारण आहे ॲसिडिटी. सेम विथ H. पायलोरी सुद्धा, बरं का. H. पायलोरीने सुद्धा स्टमक कॅन्सरकडे जातात पेशंट. दुसरं ड्युओडेनम म्हणजे लहान आतड्याचा पहिला भाग आहे, त्या भागामध्ये सुद्धा अल्सर्स होतात. आणि मी परत भूतकाळात जाते. आम्ही स्टुडंट्स असताना ड्युओडेनल अल्सरचं पेन हे इतकं कॉमन होतं, अतिशय कॉमन डायग्नोसिस होतं हे. आणि ब्लिडिंग फ्रॉम द अल्सर. तर उलट्या व्हायच्या, ब्लड पडायचं, फ्रँक ब्लड पडायचं. बरं. कारण त्या अल्सरमधनंच यायचं ना. तिसरं आणखीन भयानक कॉम्प्लिकेशन म्हणजे भोकच पडायचं, त्याला परफोरेशन. आणि मग एक सर्जिकल इमर्जन्सी तयार व्हायची, इमिजिएट ऑपरेशन करायला लागायचं. नंतर क्रॉनिक केसेसमध्ये कधी लहान आतडं आणि स्टमकच्या मधला जो पार्ट आहे तो पुन्हा दाह होऊन असा नॅरो व्हायचा.
त्याला पायलोरिक स्टेनोसिस असं म्हणतात. तसा तो झाला की स्टमकचं एम्प्टिंग जे आहे ते सफर होतं आणि त्यामुळे आणखीनच ब्लोटिंग, गॅस, फुगलंय पोट, काहीच खाऊ शकत नाही, हा प्रकार व्हायचा. किरमट ढेकर येणं किंवा गॅसेस होणं, त्याची सर्जरी ती करायला लागायची. मग त्याला सर्जरी काय करत? त्याला आहे ना सर्जरी म्हणजे असायची, असं मी भूतकाळात बोलतेय का, की आता विथ मॉडर्न इन्व्हेस्टिगेशन्स अँड बेटर अवेअरनेस आपण सुद्धा आता त्या बाबतीत जास्त अवेअर झालो, पेशंट पण अवेअर झाले आणि अर्ली डायग्नोसिस, अर्ली ट्रीटमेंट यामुळे हे होत नाही. पण त्या काळामध्ये तो पार्ट काढून टाकायचा आणि गॅस्ट्रोजेजुनॉस्टमी म्हणजे स्टमक थेट लहान आतड्याच्या पुढच्या नंबर 2च्या भागाला जोडून टाकायचं. डिओडिनम काढूनच टाक. डिओडिनम बायपास म्हणजे असं असतं की जठर असतं, त्याच्यानंतर तो डिओडिनमचा सी आणि त्याच्या पुढे इंटेस्टाईन, तो मधला बायपासच करून टाकायचा. बायपासच करून टाकायचा. दिस इज मेजर सर्जरी. सुदैवाने आता ती लागत नाही. याला हिस्टॉरिकल एक प्लेस आहे त्याची, म्हणजे सर्जरीच्या पुस्तकांच्यात असं, तर सुदैवाने नाही लागत. पण एंडोस्कोपी म्हणजे काय असं, किंवा एंडोस्कोपी करा तुम्ही असं पेशंटला सांगितलं की खूप घाबरतात. बरोबर. खरं ही इतकी इंटरेस्टिंग आणि महत्त्वाची माहिती आणि अगदी छान टप्प्यावर आपण येऊन पोहोचलेलो आहोत. आणि आता पुढच्या भागामध्ये आपण ह्या सगळ्याची माहिती घेणार आहोत. मुख्य म्हणजे चरक संहिता किंवा तुम्ही ते दुसरी कुठली म्हणालात, माधव निदान, त्याचा म्हणजे पूर्वापार चालत आलेलं आपलं भारतीय संस्कृतीतले हे जे उपचार पद्धती आहेत किंवा डायग्नोसिस आहेत त्याची माहिती घेणार आहोत. शरीरातल्या बाकीच्या संस्थांवर त्याचे काय परिणाम होणार हे पण बघणार आहोत. कारण मला तर असं वाटतंय मनातून की ह्या पित्तावर खरोखर कायमचा उपचार आहे की नाही. त्यामुळे पुढचा भाग आणखी महत्त्वाचा आहे. उपचार पद्धती, बाकीच्या संस्थांवर होणारे परिणाम आणि चरक संहिता आणि माधव निदान याच्यातली माहिती आपण मॅडमकडून घेणार आहोत. तर तुम्ही जरूर हा बघा पुढचा एपिसोडसुद्धा. हा तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आधीचे मिस झालेले सुद्धा तुम्ही बघा, कारण खूप महत्त्वाची माहिती आहे ही, कुठेही इतरत्र उपलब्ध होणार नाही आहे. त्यामुळे तुम्ही चुकवू नका. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. धन्यवाद.